मशाची जत्रा आली र दादा जायाची दांदल झाली रे. मशाची जत्रा आली र दादा जायाची दांदल झाली र. खांबलिंगेश्वर म्हसोबा सुंदर ठेवी कृपा सावली रे. कृपा सावली र. शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आहे जणू माऊली रे. आहे जणू माऊली र. नवसाला पावतो हाकेला धावतो गोरगरिबांचा वाली रे. मशाची जत्रा आली र दादा जायाची दांदल झाली र. आकाशी पाळणी सुंदर खेळणी तमाशा आणला वणी रे. तमाशा आणला वणी र. मिठाई बर्फी कोयता खुर्पी सुपा आणि टोपली रे. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हल गुरुमध्ये. आणि आम्ही आज चाललेलो आहोत मुरबाड येथे म्हसा जत्रेला. जानेवारी महिन्यामध्ये जो पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी याचा पहिला दिवस असतो आणि आजच्या दिवसापासून 10 दिवस असेल. तर आम्ही पहिलाच दिवस आहे तिकडे जाणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे माझी वाईफ आणि माझी बेबी राजविका. बाबू हाय कर. हाय हाय. आणि मुरबाडला आम्ही एका फार्म हाऊसमध्ये राहणार आहोत आणि फार्म हाऊसमध्ये तिथे माझ्या वाईफचा आज बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. आणि तिथे बर्थडे सेलिब्रेट करू आम्ही संध्याकाळी. तर आता बघूया की मुरबाडच्या जत्रेला यावर्षी कशी काय मजा असते. तर गाईज आता आम्ही आमच्या ट्रिपमध्ये सोबत आहोत आमच्या काकासोबत ज्ञानेश्वर म्हात्रे, नाना म्हात्रे. आणि आमची एक थार कार आहे ती आमच्या ट्रिपमध्ये आमच्या पुढेच निघून गेलेली आहे. अशा आम्ही 2-3 फॅमिलीज मिळून एकत्र चाललो आहोत. तर गाईज ही बघा, ही आहे आमची दुसरी फॅमिली कार थार. मशीनच्या पलीकडे आहे ती समोर तुम्हाला दिसत आहे. अरे मशी साईडला हो. गाय आमची माता आहे आणि म्हैस त्या नात्याने मग काकू नातं मावशी झालेली आहे. तर आम्ही या काकू मावशांच्या ट्रॅफिकेतून पुढे चाललेलो आहोत. म्हशाच्या जत्रेला यायला जवळ स्टेशन कुठला? बदलापूर आणि कल्याण. बदलापूर स्टेशन नाही तर कल्याण स्टेशन आहे. तिथून काय प्रायव्हेट ओला बिला काही नाही इकडे. ओला बिला नाही चालणार नाही इकडे. येतात ओला येतात इकडे. तर गाईज आम्ही म्हैसा जत्रेला येणार होतो. शासनाने आमच्यासाठी खास या रस्त्याला दुरुस्त करण्याचा काम केलेलं आहे. तर गाईज संध्याकाळचे जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या मुक्कामाची जागा म्हणजेच फार्म हाऊसवर आम्ही पोहोचलेलो आहोत. तर इथून आम्ही आता फार्म हाऊसमध्ये आमचं सर्व जे काही मटेरियल आहे, सामानाच्या बॅग्स आहेत, ते सगळं उतरणार, थोडं फ्रेश होऊन मग जाणार. थोडं संध्याकाळच्या वेळेत म्हसा जत्रेमध्ये जाणार. आणि आम्ही एंट्री केलेली आहे आमच्या फार्म हाऊसमध्ये. तुम्ही बघू शकता इकडेही बाग आहे, इकडेही बाग आणि स्विमिंग पूल आहे जे तुम्हाला दाखवेनच व्लॉगमध्ये. तर गाईज आम्ही आता आमच्या फार्म हाऊसवर पोहोचलेलो आहोत. फार्म हाऊस टूर आम्ही नंतर देऊ तुम्हाला. सध्या आम्ही आता इथे थोडं फ्रेश होऊन मंदिराकडे जाऊ म्हसाचे जत्रा बघायला. तर इकडनं आता एका गाडीतून आणि दुसऱ्याही गाडीतून आम्ही सामान उतरणार. आणि तिकडे पुढच्या बाजूला राहायला रूम्स आहेत, तिकडे स्विमिंग पूलही आहे जे थोड्याच वेळात तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवेन मी. आणि तिकडेही राहायला रूम आहे जिकडनं मी आता चालत आलो आहे. इकडे किचन आहे म्हणून किचनमध्ये आणायला आम्ही काही बाटले वगैरे आणलेत, गॅस सिलेंडर्स. तर ते तिकडे ठेवून आलो आहे आम्ही आता. तर पटकन फ्रेश होतो आणि निघतो आता आम्ही म्हसा जत्रेला. तर गाईज सामान आम्ही चढवलेलं आहे, ठेवलेलं आहे या रूममध्ये. इथे आहे आमच्यासाठी एक रूम आणि तिकडे पलीकडे पण तुम्हाला रूम दाखवलेली आहे. आणि इथे पूल आहे, जॅकुझी आहे, रेनडान्स आहे आणि तिथे शेड आहे जिथे बसून मस्त आम्ही काही ना काही चिकन मटन मच्छी आता दुनियादारी कापणार आहे तिथे. तर हे सगळं रेंटवर अवेलेबल आहे. हे सगळं रेंटवर अवेलेबल आहे.
सर्व्हिससाठी तुम्ही यांना संपर्क साधावा. यांचा नंबर आम्ही यश म्हात्रे छोटे बंधू यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. आणि व्हिडिओमध्ये क्युरियोसिटी बनून राहावी म्हणून हे आधीच दाखवलं. आता आम्ही जेव्हा म्हसा जत्रेतून येऊ वापस तेव्हा पूलमध्ये उतरू, कुकिंग करू, सगळं करू. तर गाईज आम्ही 2 कार घेऊन आलो होतो. त्यातली एक कार तिथे फार्म हाऊसवरच ठेवली आहे आणि अर्टिकामध्ये बसून सर्वजण आता चाललेलो आहोत. म्हसा जत्रेची एंट्री केलेली आहे आम्ही. आता बघूया. जस्ट सुरूच केलेला आहे, इथं प्रवेशच केला इथून. तुम्ही आता इकडे बघत राहा. एक बैलाचा सौदा झालेला आहे बघा. खिल्लारी आहे ना? आंबा आहे बाबू. तर गाईस कार पार्किंग मधून आम्ही आता चाललेलो आहोत. इथे कार पार्किंग अंगा पावती कितीची आहे इकडे? 100 रुपये कार पार्किंग गाईस. तर गाईज इथे बैल लागलेली आहेत. तर गाईज म्हसा यात्रेची जी जत्रा लागते ती मंदिराच्या डायरेक्शनने आल्यावरती पहिले तर सगळे जत्रासारखी लागलेली असते आणि एकदम शेवटच्या बाजूला हे बैलांचा क्षेत्र असतो. आम्हाला कार पार्किंगच इकडे बैलांच्या क्षेत्राच्या इकडून मिळाली म्हणून आम्ही इकडनं चालत चाललो. तुम्ही याल तेव्हा तुम्ही लोक मंदिराच्या दिशेनेच येणार. तर आता आम्ही चालत चाललेलो आहोत म्हसा यात्रेतल्या बैलांचं क्षेत्र. इकडे बैल लागलेले आहेत विकायला. इकडे बैलांचा सेल सौदा होतो. शर्त्यांचे असतात, शेतीचेही असतात. जशी जशी गरज तसा बैल तो घेऊन जातो. तर गाईज इथे बैलांच्या मार्केटच्या बाहेरच तुम्हाला दिसेल बैलांना बांधणारे गळ्यातील त्यांचे दोरे, धागे, रस्से आहेत त्यांच्या. तर गाईज बैलांच्या एरियातून चालता आता आम्ही पोचलेलो आहोत म्हसा यात्रेच्या मेन मार्केटमध्ये. इकडे मसाला बांधण्यासाठी जो काय दोरे, रस्स्या लागतात त्या सर्व इथे लावलेल्या आहेत. बैलांच्या घंट्याही आहेत. पहिलाच दिवस आज म्हसा जत्रेचा, नक्कीच यावा. बैलांचे शौकीन लोक आहेत त्यांच्यासाठी इथे मस्त माल आहे. पलीकडे आहे. आपण जाऊया त्या शॉपवर. आणि इथे आमच्या काकाला मासेमारीचा खूप छंद आहे. मित्रांबरोबर जात असतात ते खाडीमध्ये वगैरे. इथे पाग लागलेला आहे. अंकल कुठला पाग आहे हा? पाग सुट्टीचा आहे, आपल्या मशीनचा आहे. हा सगळा शिवरांचाच पाग आहे. तू कुठला पाग शोधतोय? शोधतो पण जरा तो पाहिजे ते नाही मला. काय आहे दादा? किती किलो आहे? 5 किलो. 5 किलो? 5 किलो नाही वाटत. बघू चला आपण पुढे, नंतर कमी जास्त करतील. तर गाईज जिकडे बघू तिकडे बैलच बैल. म्हशींचे पाड्डू. झाला व्यवहार? कोण आहे मालक? या ना. आता वर्षी 9-10 महिन्याचा असं असेल. पकड रे, पकड ना. गरम म्हणूनच पकड ना. पकडायला पाहिजे ना. तुला माहित नव्हतं बरं. काय नाही करतो कुठलं तुम्ही? कर्जत मार्केट. संध्याकाळी येत असतात. शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आहे जणू माऊली.
आकाशी पाळणी सुंदर खेळणी तमाशा आणला वणी रे मिठाई बर्फी कोयता खुर्पी सुपा आणि टोपली रे ब्लँकेट घोंगडी चादरी लुगडी भांडी कुंडी पातेली रे. आणि गाईज मसा यात्रेमध्ये आलात आणि अशा वाफवलेल्या मका आणि शेंगांचा सुगंध नाही आला हे शक्यच नाही. चुलीवर वाफवलेला मका आणि वालाच्या शेंगा एकदम छान आणि चविष्ट गरम अशा शेंगा असतात. तर आम्ही आमच्यासाठी थोड्याशा घेतलेल्या आहेत. थोड्या वेळात अजून घेऊ. तर एकीकडे आम्ही इथे वाफवलेल्या शेंगा घेत होतो आणि दुसरीकडे आमची अर्धी फॅमिली इकडे कोळका विला काती यांचा भाव काढत होतो. घेतली काय घेतली विला आणि कानच घेतली धार लावायला. दादा किती ऐक ना तर गाईज बैलांच्या मार्केटमध्ये बैल बघता बघता आम्हाला लागला आहे थोडासा चहाचा ब्रेक. आता आमच्या रक्तात झालेला आहे ऑक्सिजनची कमी जी चहा पिऊनच येणार आहे ऑक्सिजन आम्हाला. बाबा गरम आहे जाम एकदम कडक. ठीक आहे ना. बघा गाईज आम्ही किती गरीब आहोत बघा. आम्ही आयफोन वापरतो चहाच्या ट्रेसाठी बघा. काय त्यावर बिस्किट पण ठेव थोडा. घोडा घ्यायचा घोडा मध्ये. बाबू काय बघते तू. आंबूला घेऊन जातो तुला पाहिजे आंबू. आंबू जाऊ दे. चला. तर गाईस मसा यात्रेमध्ये चालता चालता आम्हाला भेटलेल्या आहेत बांबूच्या काट्या. घेतली का. आजच्या कलियुगात लागत असलेली सर्वात महत्त्वाची वस्तू बांबूच्या काट्या. तर गाईस बैलांचा एरिया बघता बघता आमच्या शेंगा संपल्या आणि आता आम्ही ट्राय करणार चणे. होय आकाशी पाळणी सुंदर खेळणी तमाशा आणला वणी रे मिठाई बर्फी कोयता खुर्पी सुपा आणि टोपली रे ब्लँकेट घोंगडी चादरी लुगडी भांडी कुंडी पातेली रे. वर्षाची जत्रा आली रे दादा जायाची धांदल झाली रे. ₹800 घेतला गेल्यावर
डबल रेट नको सांगू. 8 केला तर गेल्या वर्षी घेतला ही सेम नाही. तर गाईज म्हशा जत्रेमध्ये असे ब्लँकेट्सचे शॉप्स आहेत. 950. तर गाईज आम्ही थांबलेलो आहोत एका बेडशीट आणि ब्लँकेटच्या शॉपमध्ये. किती बाय किती फीट आहे? 6 बाय 7. हे ना आपला पलंग पण 6 बाय 7च आहे. पण तो ब्लँकेट आहे नाही समजला. आणि हे हे कार्पेट काय आहे? कार्पेट आहे ना. हिची साईज काय आहे? 5 बाय 9. 6 बाय 9 आहे. किती साईज आहे बघू लागेल कसं असलं. कुठली पाहिजे? कुठली कम्फर्टर आहे का? तर गाईज इथे आहे लेडीजचा खजाना. ब्लॅक आहे ना. हो ब्लॅक. तर गाईज इथे म्हसा यात्रेमध्ये इथे लेडीज ज्वेलरी शॉप आहे. बँगल्स आहेत. इकडे बॅग्स लागले सेलला 400 300 तुम्ही बघू शकता. 200लाही सेल आहे इथे. इथे लेडीज हेअर क्लिप्स, हेअर बँड्स, सेफ्टी पेन्स, क्लिप्स अवेलेबल आहेत. आणि इथे विंडो कर्टन्स आहेत, ट्रेक पॅन्ट्स आहेत. इकडे सॉफ्ट टॉईजचा शॉप आहे. मैट्स का ही शॉप है गाइस इधर. मैट्स सबसे बड़ी चटाई क्या साइज में आती है? 6-10. 6 का 7? 6-10. काय किंमत त्याची? 450. प्लास्टिक असतो ना. ठीक आहे. तर गाईज आपल्याला एक मॅट लागेल, ती आपण इथे येऊन परत घेऊ. हेडफोन्सचा शॉप आहे इथे. मोबाईल कव्हर्सचा स्टॉल आहे. तर गाईज संध्याकाळचे जवळजवळ 6:30-7 वाजलेले आहेत आणि आता इथले जत्रेतले पालणे आणि प्ले एरियाच्या लाईट्स चालू झालेले आहेत. बुलेट गाड़ी का मुकाबला होगा लकड़ी की खरीदी बार और साथ में चलेंगी 2 मारुति कार. तर गाईज आता आम्ही राजविकलला एक डॉक्टर सेट घेतलेला आहे. तिचं लक्ष त्या डॉक्टर सेटवरून साईडला जातच नव्हता, म्हणून तिच्या हातात आता डॉक्टर सेट देऊन टाकला आहे आम्ही. आपले बाकी मेंबर्स कुठे शोधायला लागतील आपल्याला. तर गाईज म्हसा जत्रेमध्ये इथे मिठाईची दुकानंही लागलेली आहेत. अनेक प्रकारच्या गोड वस्तू तुम्हाला इथे नक्कीच मिळतील. तर गाईज संध्याकाळचे 7-7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही मंदिराच्या बाहेर उभे आहोत. लाईन तर आहेच दर्शनाला. तर आता आम्ही मंदिरात देवासाठी नारळ घेतलेला आहे. तर गाईज मंदिराकडे आम्हाला काही जास्त शूट घेता आला नाही आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाही असे अनेक दुकानं आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे लाकडी वस्तूंचं दुकान आहे, इकडे लेडीज आयटम आहे, ज्वेलरी शॉप आहे. तर असे अनेक दुकानं मंदिराच्या आवारात लागलेलेच आहेत. आणि अचानक अलिबाबेच्या गुहेत आल्यासारखा आम्हाला एक्सपिरियन्स मिळाला.
अरे बाबा आज तुला मुस्लिमना गाडीत ठेवी. हॅलो. तर गाईज मसाई यात्रेमध्ये फिरता फिरता एका जॅकेटच्या स्टॉलवर पोहोचलेलो आहोत आपण. इथे जबरदस्त असे जॅकेट्स आहेत आणि एक मस्त चांगल्या रेंज आणि व्हरायटीमध्ये जॅकेट्स आहेत इकडे. तर याच्यापैकी मी एक जॅकेट फायनल केलेलं आहे. जरा ओपन करून दाखव ना. हा जॅकेट मी स्वतःसाठी घेतलेला आहे. खूप छान असा चांगल्या क्वालिटीमध्ये विंटर जॅकेट आहे. ठेव जरा लाईटमध्ये. हा जॅकेट मी स्वतःसाठी फायनल केला आहे. खूप छान असा विंटर जॅकेट आहे. हा सॉफ्ट आहे. अजगर लटकवलेत आणि हा खूप हायटेड असा जिराफचा सॉफ्ट टॉय आहे. टायगर बघा केवढा मोठा आहे. खाली लायनही आहे. स्टफ टेडीज आहेत. टर्टल्स आहेत. हा डॉगी पण आहे. दाखव रे साप दाखव. हर हर महादेव. तर गाईज फायनली यशने त्याच्या बेडवर ठेवण्यासाठी हा अजगर फायनल केलेला आहे. भाई 50 दे. अजगूबाई अजगूबाई दे मी तेरे को देतो. अजगूबाई. तर गाईज मसाई यात्रेमध्ये एक युनिक असा आयटम भेटलेला आहे. बघा बैलांचे छोटे छोटे स्टॅच्यूज आहेत तिथे. वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. काय प्राईस आहे मोठ्यांची? 1000 रुपीज जोडी. आणि हे छोटे आहेत ते 200 रुपये जोडी. 100. खाली आहेत छोटे आहेत 100 आहेत. आणि हे गाईचे आहेत 100. ओके. तर गाईस चालता चालता हॉटेल हॉटेल गुरुप्रसादच्या इथे आम्ही चालता चालता आलेलो आहोत. आणि हा म्हशाचा मेन नाका आहे. आकाशी पाळणी सुंदर खेळणी तमाशा आणला वणी रे. मिठाई बर्फी कोयता खुर्पी सुपा आणि टोपली रे. ब्लँकेट घोंगडी चादरी लुगडी भांडी कुंडी पातेली रे. कशाची जत्रा आली रे दादा जायाची धांदल झाली रे. तर गाईज रात्रीचे जवळपास 8:30 किंवा 9 वाजले असतील आणि मसाई जत्रेमधून आम्ही आता फार्म हाऊसवर वापस आलेलो आहे. माझ्या पाठी बघू शकता सर्वकडे अंधारच आहे आणि फार्म हाऊसच्या लाईट्स चालू आहेत. तर मी यशस्वीपणे हे ऑमलेट करायला अंडे घेऊन आलेलो आहे. मच्छी मटन चिकन फ्रीजमध्ये ठेवला आहे आम्ही. आता जातो किचनमध्ये. आमच्यासोबत जो आम्ही गॅस सिलेंडर आणला आहे तो कनेक्ट करू आधी गॅसला. तर थोड्याच वेळामध्ये एकीकडे अर्धी टीम कुकिंगच्या मागे लागेल. अर्धी टीम तिकडे पूलमध्ये उतरेल. आणि आमचे एक मामा मामी आहेत तेही आम्हाला थोड्या वेळा जॉईन करतील. ते तिसऱ्या गाडीत येतील आणि मग करूया रात्रीची मसाई जत्रेची धमाल. तर गाईज आमची तिसरी पार्टी पोचलेली आहे इथे. वेलकम. मसाई जत्रेमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही बरेच वेळ झाला आम्ही तिकडे जाऊन आलो आणि परत आता आलो. तर गाईज राईट नाव मी या पूलच्या बाजूला उभा आहे आणि इथे ही मोकळी जागा आहे जिथे मी टेंट लावणार आहे. इथे राईट नाव आमच्याकडे राहण्यासाठी 2 रूम्स आहेत. एक माझ्या इकडे हाताच्या दिशेला आहे आणि एक तिकडे पाठी आहे जिकडे दोन्हीकडे मी जाऊन आलेलो आहे. तर आता इथे मी टेंट लावतो आणि तुम्हाला दाखवतो की मी टेंट कशी लावतो आहे. आणि ह्या टेंटमध्येच आम्ही काही पोरं वगैरे आम्ही मे बी इथे मस्ती मजा करणार. तर आता टेंट उभा केल्यावरती व्लॉग कंटिन्यू करतो. तर गाईज सिद्धेशच्या मदतीने आम्ही इथे टेंट लावलेला आहे. अर्धी लोक या रूममध्ये झोपतील, अर्धी लोक तिकडच्या रूममध्ये झोपतील. आणि आता तुम्ही बघू शकता मी झूम करतो थोडा. तिकडे एकीकडे पार्टी चालू झालेली आहे आणि आम्ही आता याच्या आतमध्ये जाणार झोपण्यासाठी. पण त्याच्या आधी बघूया की बाकीच्या अर्ध्या टीमने तिकडे जेवणाची काय व्यवस्था केली आहे. तर आपण आता जाऊया दुसऱ्या टीमकडे. तर हे बघा आतमध्ये हे 6 फुटाचे 2 गडी आतमध्ये झोपलेले आहेत. आणि हे असे तर अजिबात नाही झोपणार. आम्ही असे झोपणार आहोत. हे राईट नाव वर्टिकल आहेत. आम्ही हॉरिझॉन्टली झोपणार आहेत. आम्ही 31ला हाच टेंट वापरला होता. तर तुम्ही 31च्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलंच असेल हा टेंट आम्ही कसा युटिलाइज केला आहे.
तर फर्स्ट टाइम फॅमिली मेंबर्सला हा टेंट आवडलेला आहे. तर आता आम्ही कुकिंग टीमकडे जातो. एक तर गाईज माझ्या पाठी तुम्ही बघू शकता तिकडे टेंट लावलेला आहे आम्ही. आणि आता आम्ही चाललेलो आहोत फूड डिपार्टमेंटकडे. इकडे म्युझिक सिस्टम लावलेला आहे तनिष्का आत्यानी. आणि इकडे बच्चा पार्टी सगळी खाण्यामध्ये बिझी आहे. एवढ्या अंधारात मला काही दिसत नाही. गाईज एक्सक्यूज मी फॉर अ मिनिट, मी फ्लॅश लावतो कॅमेराला. तर गाईज सिद्धेश आणि मी मिळून तिकडे टेंट लावलेला आहे. आमचा गरिबांचा एंटिलिया उभा केला आहे आम्ही तिकडे. अर्धी पार्टी इकडच्या या रूममध्ये झोपणार. इकडे बेड आहे, AC आहे. अर्धी पार्टी तिकडच्या रूममध्ये मी तुम्हाला दाखवलं. एक टीम इकडे चिकन फ्राय करायच्या मागे लागलेली आहे. चिकनच आहे ना बघा, एकदम भारी. चिकन लेग पीस, चिकन लेग पीस. बाकीची टीम अरे हो, वालाच्या शिंगा पण आहेत. बघा किती गरम आहेत बघा. या वालाच्या शिंगा म्हशा जत्रेचा प्रसाद. आतली टीम काय करते बघू आपण. आणि एकीकडे इथे मच्छी फ्राय केलेली आहे. हे कुठली मच्छी आहे? पापलेट. आणि हा सुरमई फ्राय. आणि इथे काय चाललंय, मॅरिनेशन चाललंय. तसं नाही टाकायचं, असं टाका सॉल्ट असं टाका टाका टाका. तर गाईज एकीकडे तिकडे चिकन फ्राय चाललेलं आहे. आणि ते चुलीवर आम्ही इथे एकदम पारंपरिक पद्धतीने गावठी चिकनचा रस्सा ठेवलेला आहे. गावठी चिकन हा ये. तर जो आता तुम्ही पार्टी रूम दाखवला जिकडे कुकिंग टीम कुकिंग करते, तर तिथून सरळ चालत जायला बराच नाही बोलू शकत, 1-2 मिनिटाचा अंतर आहे पुढचा रूमपर्यंत. हा फार्म हाऊसची एरिया जरा मोठी पसरलेली आहे. तर एका रूमपासून दुसऱ्या रूमपर्यंत चांगलंच अंतर आहे. आणि आता चाललो आहे आम्ही आमच्या एंटिलिया टेंटकडे. हा बघा बॉडी बिल्डर विनायक आलेला आहे. तर गाईज हा बघा मशाला आल्यावरती हा मशाचा तीर्थ चरणामृत. हा बघा तर गाईज रात्रीचे लगभग 10 वाजलेले आहेत. आणि आम्ही शाकाहारी पार्टी यश माझी वाईफ इकडे बसून व्हेज जेवण जेवतोय, जे आम्ही हॉटेलमधून पार्सल घेतलं आहे. कारण की व्हेज लोक फक्त 3च होतो आम्ही. आणि तिकडे थोडासा चांगली अशी पार्टी चाललेली आहे. आणि तिकडच्या रूममध्ये किचनमध्ये तुम्ही बघितलाच की लेडीज किती फिश चिकन मटन सगळं चालू आहे. तर आम्ही आता फुल साईडपासून मस्त असा डिनरचा एन्जॉय करतो. आणि मग मे बी बाकीची पार्टी जी आत्ता आली आहे, जी आमच्याबरोबर डिनरच्या आधी मार्केटमध्ये आले नव्हते जत्रेमध्ये, ते जत्रेमध्ये जाऊन येतील. तोपर्यंत आम्ही इथे टेंटमध्ये असंच मस्ती करणार. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب سمها صبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيل خليك شديد عطني رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحترى اللي عارفة صيده سوي لي وقفة دانا هيبة هيا نسوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي لي رقصة. तर गाईज मसा जत्रेला आलो होतो आणि बायकोचा बर्थडे निमित्त होता. तर आता आम्ही बर्थडे केक कट करूया आणि सेलिब्रेशन करूया. बर्थडे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रीना, हॅपी बर्थडे टू तर गाईस सकाळचे जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत आणि टेंटमध्ये एकदम जबरदस्त अशी चांगली झोप लागली. बंदोबस्त तसा केला होता मी. बाकीची गँग 2 रूम्समध्ये ॲकोमोडेट झाली होती. आता इथून चालत मी, राजविका आणि बाकीची गँग चाललो आहोत थोडा ब्रेकफास्ट करायला. आणि मग तिथून
ब्रेकफास्ट म्हणजे इथेच आमच्या फार्म हाऊसवरच समोरच्या रूममध्ये, जिकडे काल कुकिंग चालू होती. आणि मग तिकडून आता जाणार आम्ही म्हसा जत्रेमध्ये परत एकदा. मस्त आंघोळ केलेली आहे, गिझरमध्ये गरम गरम पाणी, फ्रेश होऊन नाश्ता करून चाललो आता परत एकदा जत्रा बघायला. बघूया, रात्री थोडा शूट घेतला, बाकीचा आता करू. ए पुढे चालले का? तर गाईज सकाळ झालेली आहे, सर्वांचा नाश्ता पण झालेला आहे. आणि आता कारमध्ये आम्ही राईट नाव 4च लोक आहे. नानी आहे, सिद्धेश आहे, हिना आणि राजविका आणि मी. आणि पुढे एक थार आणि क्रेटा आहे, आमची दुसऱ्या 2 फॅमिलीज आहेत. तर आता आम्ही चाललो परत एकदा म्हसा जत्रेमध्ये. चला. मशाची जत्रा आली र दादा जायाची धान. तर काल ज्या दिशेला आम्ही घुसलो नव्हतो, आता बाजार आपण तिकडे बघूया. तर इथे पाटांचं आणि चौरंगांचं दुकान लागलेलं आहे मस्त असा. दोन्ही घेतले. 450 एक 350 रुपयामध्ये 2 घेतले. नाही नाही, इकडे इकडे तर गाईज जत्रेतली ही रांग पूर्णपणे क्रिकेटचे बॅट्स आणि स्टंप्ससाठी लागलेली आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या साईज आणि कलर्समध्ये आणि डिझाईन पॅटर्न्समध्ये इथे बॅट्स अवेलेबल आहेत. काय किमती आहेत भाऊ कडाईंच्या? या 4 कडाईंच्या ही 250ला आहे, ही 200ला आहे, ही 450ला आहे, 350ला आहे. आणि तवा तेव्हा हा घेतलात ना तर 300 पर्यंत विकतो आम्ही. 350 किंमत सांगतो. हा जाड घेतला तर 500 550. बिडाचा आहे 500 रुपये. आप्पी पात्र आहे, तो डोसा तवा आहे, हे फ्राय पॅन आहे. तर गाईज इथे फावडा, टिकाव, कुऱ्हाड किंवा शेतीच्या अशा काही अवजारांना लावण्यासाठी जे बांबू लागतात हेही इथे खूप आहेत विकायला, तुम्ही बघू शकता. तर गाईज म्हसा जत्रेमधून यशने आता खूप साऱ्या ब्लँकेट्स घेतलेल्या आहेत. यस, कोणत्या ब्लँकेट घेतात जरा या साईडला? हे बघ चिता सर, चिता, झेब्रा झेब्रा आणि काहीतरी डिओरचा सिम्बॉल आहे. कृपा सावली रे, शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आहे जणू माऊली रे. नवसाला पावतो, हाकेला धावतो, गोरगरिबांचा वाली रे. मशाची जत्रा आली रे दादा जायाची. तर गाईज म्हसा यात्रेमध्ये इथे ठिकठिकाणी विविध खाऊंचेही दुकानं आहेत. अगदी बटाटा वडा भजीपासून चायनीज किंवा चिकनचीही दुकानं आहेत इथे, तुम्ही बघू शकता. मटन चिकन भाकरी आहे. चला मटन भाकरी चिकन भाकरी. गाईज मी आता लहान मुलांच्या खेळण्याच्या आणि पाळण्यांच्या एरियामध्ये आलेलो आहे. तर गाईज इथे राजस्थानी पिकल्सचा शॉप लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. बादल्या भरून भरून विविध प्रकारचे लोणचे वगैरे आहेत इथे. तर गाईज इथे जत्रेतला एक खेळ लागलेला आहे. 100 रुपयामध्ये तुम्हाला 3 बॉल दिले जाणार आणि त्या 3 बॉलमध्ये समोर असलेले ग्लासांचा डोंगर तुम्हाला आडवा करायचा आहे. आणि जर सर्व ग्लासेस 3 बॉल्समध्ये जर आडवे झाले तर तुम्हाला गावठी कोंबडा दिला जाणार. बघूया आता कोणी पाडू शकतो का. मे बी आमच्या गँगपैकी कोणी एखादा जण ट्राय करेल. विनायक, माझा पहिला आपल्या दोघांचा
कॉम्ब्रो भेटेल अरे जिंक ना साईडवर ठीक आहे काय काय ए थांब थांब सिद्धेश मागे कोंबडे घेऊन जाऊ लगेच. और विनायक की आंखों में अंगारे किती कोंबडे भेटतील? किती कोंबडे भेटेल? हे मार काकी मार काकी चान्स आहे तुला आता कोण डबल नाही होणार. आणि निशाणीचा गेम आहे ना. वाजन मार वाजन वाजन. घ्या चादरी लुगडी भांडी कुंडी पातेली र वर्षाची जत्रा आली र दादा जायाची धांदल झाली र. तर गाईज फायनली दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथे वापस स्विमिंग पूलच्या जवळ आलेलो आहे फार्म हाऊसवर. आणि म्हशा जत्रेला जर तुमची चालायची पूर्ण तयारी असेल तरच या. हे बघा आमचे काका चालले एक गाडी घेऊन पुढे. तर गाईज एक गाडी पुढे गेलेली आहे ज्यांना लवकर जायचं होतं. आणि आता आम्ही इथे एक ट्यूब फुलवला आहे राजविकाचा रायनो. आता राजविकाला आपण त्यात बसवूया आणि पोलमध्ये जाऊया. तर गाईज सर्वात आधी राजविका आणि मी हा ट्यूब घेऊन आत उतरलोय. पाणी खूप थंड आहे. दुपारचे 2-3 वाजले तरी पण पाणी खूप जास्त थंड आहे. हा राजविका थंडी लागते. आज चढू मी आज चढू. तू पाय चलो पाय चलो. बेबी हो रायनो रायनो रायनो. रायनो 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 रायनो. गोल 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 गोल. हा मला थंडी लागते बाबू पाण्यात. रायनो रायनो. तिथे डोक्यावर पाणी गेलं ना. अरे ओला खरंच खूप थंड आहे. लाडू बघ दीदी तिकडे बाबू. दीदी आम्ही पकडले दीदीला. दीदी कशी पकडे तुला? पकडायला दीदीला. गो. राऊंड घे राऊंड घे. ए बाबू मम्मी गो मम्मी गो. ए बाबू फुटेल तो फुटेल. बाहेर बाहेर कुठे पाण्यात वापर. तर गाईज जवळपास 4-4:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही इथून निघत आहोत. तर म्हशाची जत्रा झाली आमची बघून. बायकोचा वाढदिवस झाला साजरा करून. फार्म हाऊसवरती येऊन मस्त स्विमिंग पूलमध्ये मजा खाली मस्त करून झाली. तर आता सगळी बॅग पॅकिंग चालू आहे बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील चॅनल फॉरवर्ड करा. तर पुन्हा एकदा भेटूया एका दुसऱ्या व्लॉगमध्ये.